मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड, आणि त्याच संदर्भात आपण 12 राशी समजून घेतलेले आहेत. त्याचं ढोबळ आपण परीक्षण केलेलं आहे. आजपासून आपण सविस्तर प्रत्येक राशीची सविस्तर माहिती घेणार आहोत, आणि त्याबरोबर तुम्हाला एक मी गोष्ट सांगणार आहे, आणि ती गोष्टसुद्धा त्या राशीच्या जातकाच्या संदर्भात असेल. त्या राशीच्या जातकाच्या संदर्भात असेल, म्हणजे जी रास त्या व्यक्तीची आहे त्या व्यक्तीची मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुसकर. मित्रांनो, आपण सनातन समजून घेतोय, आणि सनातन समजून घेताना आपण त्यामधील एक गोष्ट, एक विभाग, तो म्हणजे ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे, हे आज आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, सनातनमध्ये बरेचसे विज्ञानाचे भाग आहेत, विज्ञानाचे विभाग आहेत. त्यामधील हे एक विज्ञान आपण आज समजून घेऊ, ते म्हणजे ज्योतिषशास्त्र. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र हे खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र या दुहेरी संगमातून निर्माण झालेलं आहे. आज आपण 12 राशी ज्या आपण बघितल्या आहेत यापूर्वी, ढोबळ त्याचे विचार केले, चर्चा केली आहे. आजपासून आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे त्या राशीचक्रामधील जी पहिली रास येते, ती रास कोणती येते? ती रास आहे मेष रास. मित्रांनो, आज आपण मेष राशीवरती चर्चा करणार आहोत. मेष राशीचं जे चिन्ह आहे ते एका मेंढ्याचं आहे. मेंढा, एडगाही त्याला म्हणतात, त्या मेंढ्याचं चिन्ह. मित्रांनो, तुम्ही जर मेंढ्याला बघाल, त्याचं निरीक्षण कराल, तर तो नेहमी लढायला तयार असतो, ढूस द्यायला तयार असतो, लढायला ढूस द्यायला तयार असतो. हा त्याचा स्वभाव गुणधर्म आहे. ही रास कुठल्या ग्रहाच्या प्रभावाखाली आहे? ह्या राशीचा स्वामी कोण आहे? तर मंगळ आहे, आणि त्यामुळे ही अग्नितत्वाची रास आहे. या राशीचं तत्व कोणतं आहे? तर अग्नितत्व. मित्रांनो, ही रास 1 अंश ते 10 अंशापर्यंत पसरलेली आहे. 1 अंशापासून 10 अंशापर्यंत ही पसरलेली रास आहे. मित्रांनो, या राशीचे जे जातक आहे, जी व्यक्ती असेल, मग स्त्री असेल पुरुष असेल, त्याचं जर नामकरण करायचं ठरलं, म्हणजे बारशाच्या वेळी आपण नामकरण करतो लहान मुलाचं, त्यावेळी जर नामकरण करायचं ठरलं तर त्यासाठी एक अध्याक्षर लागते. प्रथम अक्षर, अध्याक्षर. ते अध्याक्षर कोणतं असेल? तर चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ, आ, ई कुठलं? तर रफारवाले. मित्रांनो, लक्षात आलं का? असे काही अध्याक्षर आहेत. हे अध्याक्षर घेऊन त्या जातकाचं आपण नामकरण करू शकतो. त्या व्यक्तीचं, म्हणजे मेष राशीच्या व्यक्तीचं आपण नामकरण करू शकतो. मित्रांनो, आता ह्या व्यक्तीचा स्वभाव गुणधर्म कसा आहे? ह्या व्यक्तीचा स्वभाव गुणधर्म कसा आहे? सुरुवातीलाच मी म्हणालो, ह्या राशीचं जे चिन्ह आहे ते मेंढ्याचं आहे, म्हणजे तो लढाऊ वृत्तीचा आहे. लढाऊ वृत्तीचं आहे, म्हणजे हे लढवय्ये आहेत. हे कसे आहेत? लढवय्ये आहेत. ह्या राशीची जी व्यक्ती आहेत, हे धीट आहेत, महत्त्वाकांक्षी आहेत, शूर आहेत, व्यावहारिक आहेत. मित्रांनो, आणि ते असंही कोणाची उगाच स्तुती करायची म्हणून कधीही ती स्तुती करणार नाही. म्हणजे कोणाची तरी काहीतरी स्तुती करायची आहे म्हणून ते स्तुती करणार नाही. ते कठोर आहेत, मनाने कठोर आहेत. खोटी स्तुती त्यांना आवडत नाही कोणाची करण्याची. आणि
त्यांचा जो स्वभाव आहे हा वृक्ष आहे, त्यामुळे ते अरसिक आहेत. त्यांचा स्वभाव वृक्ष असल्यामुळे थोडेसे ते अरसिक राहतात. रसिकपणा असतो पण काही प्रमाणात तो असतो, थोड्या प्रमाणात असतो, त्यामुळे ते अरसिक जास्त आहे. ह्या राशीचा जो जातक आहे तो अरसिक तुम्हाला मिळेल, अरसिक. मित्रांनो, लक्षात आला का? ह्या व्यक्तीचा जो विश्वास आहे ना देवावर जेवढा आहे तेवढा स्वतःवरही आहे. जेवढा देवावर आहे तेवढा त्यांचा स्वतःवरही विश्वास आहे. स्वतःवरचा विश्वास ते ढळू देत नाही. आत्मविश्वासाने ते लबालब भरलेले आहेत. आत्मविश्वास त्यांचा प्रबळ आहे ह्या जातकाचा, ह्या राशीच्या जातकाचा. मित्रांनो, लक्षात आलं का? ह्या राशींना ज्या समस्या आहेत ना त्यांना मेंदूच्या समस्या होतात. कारण जो कालपुरुष आहे त्याच्या मस्तकावर ही रास काय होते, या राशीचा अंमल असतो, प्रभाव असतो. कालपुरुष आहे, त्या कालपुरुषाच्या मस्तकावरती याचा अंमल असतो. म्हणून मेंदूचे त्रास होणं, मेंदू संदर्भात त्रास होणं ह्या राशीच्या व्यक्तींना संभवतात. ह्या राशीची जर व्यक्ती असेल तर त्याला मानसिक तणाव जास्त सहन करावा लागतो. मानसिकतेने थोडेसे ते डामाडोल झालेले असतात. मेंदूवरती त्याचा परिणाम होतो, त्यामुळे नेत्रांवरती परिणाम होतो, कानावरती म्हणजे ऐकण्यावरती, ध्वनी ऐकण्यामध्ये सुद्धा, म्हणजे कानातून जे आपण स्वर ऐकतो, कानामुळे जे आपण ध्वनी ऐकतो, स्वर ऐकतो, त्याच्यावरती परिणाम होते. त्यांच्या डोळ्यांवरती परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, त्यामुळे ह्या राशीचा मेंदूवरती परिणाम होत असल्यामुळे रक्तदाबाचाही समस्यांना भेडसावते. रक्तदाबाची समस्या भेडसावते. मित्रांनो, ह्या पुढची जी माहिती आहे ना मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये देते, कारण व्हिडिओ वाढत जातो. मला तुम्हाला गोष्टही सांगायची. ही जी रास आहे, मेष ही जी रास आहे, ह्या राशीचा एक जातक, ती स्त्री आहे. त्या स्त्रीबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही जे जातक आहे ती स्त्री आहे. मित्रांनो, स्वभाव गुणधर्म तुम्हाला कळलाच असेल. ही लढवय्यी आहे, ती धीट आहे, कळलं का? ती व्यावहारिक आहे, ती महत्त्वाकांक्षी सुद्धा आहे. म्हणजे हे जे स्वभाव गुणधर्म मी तुम्हाला सांगितलेत त्यानुसारच ही व्यक्तीसुद्धा आहे, ज्या व्यक्तीची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. मित्रांनो, मी त्यांची ओळख तुम्हाला देणार नाही, कारण मी तिची ह्या जातकाची, ह्या व्यक्तीची परमिशन घेतलेली नाही आहे, अनुमती घेतलेली नाही आहे. ह्या व्यक्तीला मी जवळून ओळखतो. त्यामुळे तिच्या आयुष्यात ज्या काय उलटापालटी घडल्या त्याच्यावरती मला दृष्टिक्षेप टाकायचे. ती कशी काय लढवय्यी होती, ती कशी काय लढली आपल्या आयुष्याशी आणि लढती आहे, यावरती आपलं लक्ष वेधून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपण त्याला एक नामकरण करूया, त्या व्यक्तीचं नामकरण करूया. ती स्त्री असल्यामुळे ली हा शब्द जर आपण पकडला, जातकाचं अध्याक्षर ली हे जर पकडलं आपण, तर लीला हे आपण नाव तिला देऊया, त्या व्यक्तीला. मित्रांनो, ही लीला आहे, ही एक स्त्री आहे. आता तिच्या लहानपणापासूनची आपण सुरुवात करूया, चर्चेला सुरुवात करू, त्या गोष्टीला सुरुवात करू. तिचं बालपण अगदी ठीक होतं. आई वडील, 2 भावंड, 2 भाऊ, 1 बहीण, असा त्यांचा एक कौटुंबिक पसारा होता. मित्रांनो, अगदी शालेय जीवनापासून तिचं आयुष्य सुरू झालं ह्या व्यक्तीचं. हे रहस्यमय आहे.
हे रहस्य समजून घ्या. थरारक आहे या आयुष्यात, तिच्या आयुष्यात थरारक गोष्टी आहेत, रहस्य आहे. आणि तिचं आयुष्य सुरू झालं आपलं. आणि हे सुरू असताना, शालेय जीवनात असताना, म्हणजे जेवढी मला माहिती आहे तेवढा मी तिची गोष्ट मला माहिती आहे, त्या व्यक्तीबद्दल माहिती आहे तेवढी मी तुमच्यासमोर ठेवेन. कदाचित त्याच्यामध्ये 19-20 होऊ शकतं. ठीक आहे. तर ही जी लीला आहे तिच्या आयुष्याला सुरुवात झाली. शालेय जीवनात नेहमीप्रमाणे चालू होते तिचं शालेय जीवन. हळूहळू ती मोठी होत होती. काही वर्षानंतर, म्हणजे ती माझ्या मते महाविद्यालयात त्यावेळी तिने प्रवेश घेतला असेल. त्या दरम्यान शालेय जीवनातून ती महाविद्यालयात गेली असेल. त्या दरम्यान तिचे वडील आजारी पडलेत आणि त्या परिस्थितीमध्ये ते आपलं शालेय जीवन किंवा महाविद्यालय जीवन ती जगत होती. ते करता करता आपलं विद्यार्थी जीवन, आपली विद्यार्थी धर्म पाळता पाळता तिने आपली पितृधर्मसुद्धा पाळला, म्हणजे कन्याधर्मसुद्धा पाळला. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या वडील आजारी पडल्यानंतर ती आपल्या वडिलांची सेवेला लागली ती, आणि तिने अगदी प्रेमाने सगळी सेवा केली आपल्या वडिलांची. आपला विद्यार्थी जीवन जगता जगता, आपले शालेय जीवन ते जगता जगता तिने आपलं कन्याचं धर्मसुद्धा पाळला, मुलीचा धर्मसुद्धा पाळला, आणि आपल्या वडिलांची तिने अगदी मनापासून सेवा केली. तिच्या वडिलांची तिने मनापासून सेवा केली. बऱ्याच वेळा तिच्यावरती अशी वेळ आली की ती मनाने डामाडोल व्हायची, पण तिने एका गोष्टीची कास धरली होती. ती म्हणजे ती स्वामी भक्त होती. म्हणजे ती स्वामी भक्त आहे, अजून आहे, होती म्हणजे त्यावेळीची गोष्ट आहे. स्वामी भक्त, त्यावेळी ती स्वामी भक्त होती. त्यामुळे तिची स्वामीवरती दृढ श्रद्धा, आणि स्वामीच्या त्या श्रद्धेच्या बळावरती ती आपल्या वडिलांची सेवा करत होती. पण असं सर्व चालू असताना तिच्या वडिलांचं अकाली मृत्यू झाला. तिच्या वडिलांचं अकाली मृत्यू झाला. त्यानंतर हे सर्व गोष्टी थांबल्या नाही मित्रांनो. त्यानंतर सुद्धा ह्या सर्व गोष्टी, हे चक्र थांबलं नाही, हे दुष्टचक्र थांबलं नाही. वडिलांचा अंत झाला, आणि ते अकाली मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या मृत्यूचा प्रभाव तिच्या आईवरती पडला, आणि तिची आई मानसिक त्याने काय झाली, ढासळली, खचली. तिने ते मान्य केलं नाही, ते ती स्वीकारायला तयार नव्हती, आपल्या पतीचा मृत्यू. पण अशा अवस्थेत परत ती जबाबदारी आईची तिच्यावरती येऊन पडली. मित्रांनो लक्षात घ्या, काय वेळ येते, काय परिस्थिती निर्माण होते, आणि त्यावेळी एखादी व्यक्ती त्याला तोंड कशी देते, कशी लढते त्या परिस्थिती, ह्या परिस्थिती समजून घ्या. आणि ती आई तिची आजारी पडली. थोडी मानसिकतेने ती डामाडोल झाली. तिच्या मनावरती परिणाम झाल्यामुळे थोडीशी ती विचित्र वागायला लागली, मनाने खचल्यामुळे. कोण तर तिची आई. आणि अशा अवस्थेमध्ये ती आपलं शालेय जीवनसुद्धा जगते, आपल्या भावंडांचं सुद्धा करते, भावांचं सुद्धा करते, आणि आपल्या आईचं सुद्धा करते. मित्रांनो, तिचे वडील गेल्यानंतर, लीलाचे वडील गेल्यानंतर तिच्या आईच्या मनावर जे परिणाम झालेत, ज्या आईच्या मनावर परिणाम झालेत, आणि थोडी ती स्मृतिभ्रमसुद्धा झाला तिला, स्मृतिभ्रमसुद्धा झाला. आणि त्या स्मृतिभ्रमामध्ये किंवा तिच्या मनावरती जे आघात झाले त्यामुळे तिला वेड्याचे झटकेसुद्धा येऊन गेलेत. आणि अशा परिस्थितीत तिची जी मानसिक स्थिती डामाडोल झाली होती, जी मानसिक स्थिती डामाडोल झाली होती, त्यावेळी ती लीला आपल्या आईची आई बनली होती. ती लीला आपल्या आईची आई बनली होती.
आणि तिने आपल्या आईची अगदी आपल्या मुलीप्रमाणे सेवा केली आणि ती सेवा करत राहिली. आपल्या आईसाठी ती प्रत्येक वेळी आपली कंबर कसून उभी असायची. आपलं शालेय जीवन, आपलं महाविद्यालय जीवन जगताना, म्हणजे विद्यार्थी असूनसुद्धा विद्यार्थी धर्म पाळताना तिने आपलं कन्याधर्म, मुलीचं धर्म हा सुद्धा पाळला. मातृदेवो भव पितृदेवो भव, मातृदेवो भव पितृदेवो भव, म्हणजे पित्याचीही सेवा केली आणि आपल्या आईचीही ती सेवा करत होती. तिची स्मृतिभ्रम झाली. तिला काय बोलतोय, आपण काय करतोय याची जाणीव तिला होत नव्हती. तिच्या आईला अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे आपण काय करतोय, कोणाशी काय बोलतोय, आपण घरात कसा वावरतोय, याच्याशी ती थोडीशी काय झाली, डामाडोल झाली तिची आई. आणि अशा परिस्थितीमध्ये आईची मानसिक स्थिती डामाडोल झाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ती लीला आपल्या आईची सेवा करते. आणि तिच्या पाठबळ कोणाचं आहे, तर त्या स्वामींचं आहे. दृढ श्रद्धा तिची त्या स्वामींवरती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्या श्रद्धेच्या जोरावरती ती लीला आपल्या आईची सेवा करत होती. मित्रांनो, याच्या पुढची जी गोष्ट आहे ना, मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन. तिच्या आयुष्यात कशा काय घटना घडत गेल्या, कशा काय स्थित्यंतर होत गेले, कसं काय ती ह्या आयुष्याशी लढत होती, कशी काय लढली आणि आजही ती लढते. पुढच्या भागामध्ये मी त्याची उर्वरित गोष्ट सांगेन. मित्रांनो, पण जी मी गोष्ट तुम्हाला सांगितली ह्या जातकाची, मेष राशीच्या जातकाची, ती कशी आहे, लढवय्यी आहे, महत्त्वाकांक्षी आहे, धीट आहे. ती धीटसुद्धा आहे. आणि हा जो धीटपणा, महत्त्वाकांक्षीपणा, लढवय्यापणा हा तिच्या या कामाला आला. ती कर्तबगार असल्यामुळे तिने आपलं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, आई वडिलांची सेवा आणि आईची सेवासुद्धा ती करत गेली. मित्रांनो, लक्षात आलं का? सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.